Hello and welcome you all. Today we are going to deal with prepositions of place. Now we are using different method. For understanding the rules of using prepositions better, we are going to take few examples before that, and later we will understand how that preposition is used in the sentence. So let us continue. First preposition is between. It is little bit confusing. Let us take an example. She sat between Raju and Meena. Here we can easily understand that to refer to different things which are clearly separated, we use between. Or we can easily understand that this preposition is used to indicate the space which separates two places or two people or two subjects. Let us have another example. Was a time between two world wars. आता आपण वेगळ्या पद्धतीने प्रेपोजिशन्स समजण्याचा प्रयत्न करूयात. प्रेपोजिशन समजण्यासाठी त्यांचे रूल्स समजून घेण्यासाठी आपण आधी उदाहरणं बघूयात आणि त्यानंतर कशा पद्धतीने ती प्रेपोजिशन्स तिथे वापरली गेली आहेत याचा आपण अभ्यास करूयात. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे शी सॅट बिटवीन राजू अँड मीना ह्या वाक्यामध्ये बिटवीन हा शब्द ती राजू आणि मीनाच्या मध्ये बसली आहे हे सांगण्यासाठी केलं आहे. स्पेसिफिकली दोन व्यक्ती किंवा दोन वस्तू एकमेकांपासून लांब आहेत, सेपरेट केली गेलेली आहेत आणि त्यांच्यामध्ये जी जागा आहे त्याच्यामध्ये काहीतरी ठेवण्यात आलं आहे व त्याच्यामधला कालावधी आहे हे दर्शवण्यासाठी बिटवीन हा शब्द, बिटवीन हे प्रेपोजिशन यूज केलं जातं. दुसरे एक एक्झाम्पल आपण बघूयात. दॅट वॉज द टाईम बिटवीन टू वर्ल्ड वॉर्स. दोन महायुद्धांच्या मधला तो कालावधी होता. आता दोन महायुद्धांच्या मधला कालावधी आहे हे स्पेसिफिकली सांगण्यासाठी बिटवीन हा शब्द यूज केला जातो. बिटवीन हे प्रेपोजिशन यूज केलं जातं. इट ऑल्सो इंडिकेट्स वन टू वन रिलेशनशिप्स. दोन गोष्टींमधली रिलेशनशिप, दोन गोष्टींमधलं एकमेकांशी असलेला संबंधसुद्धा बिटवीन या शब्दामुळे अधिक स्पष्ट केला जातो, अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करण्यासाठी बिटवीन हा शब्द वापरला जातो. स्पेसिफिकली दोन महत्त्वाचं म्हणजे दोन वस्तूंच्या मध्ये किंवा दोन व्यक्तींच्या मध्ये अशा अर्थी बहुतेक ठिकाणी बिटवीन ह्या शब्दाचा आपण उपयोग करतो. Now let us compare among with between. Before that, let us have an example of this preposition. I like being among people. Here we can easily understand that this preposition is used for the meaning surrounded by or in a group of etc. To talk about the things which are in the group, which are clearly not separated, which are part of group, which are part of a crowd, or they are part of a mass. For that we use among. We use this preposition to indicate that somebody is in that surrounded by a group or crowd or mass of objects. आता among आणि between ह्या दोघांमधला फरक म्हणजे एक्झाम्पल आपण बघूयात. आय लाईक बिंग अमंग पीपल. मला लोकांमध्ये राहायला आवडतं. आता हे नॉन स्पेसिफिक रिलेशनशिपबद्दल बोललं गेलं आहे. जास्त जिथे सेपरेशन करता येत नाही
जिथे खूप गर्दी आहे, जिथे सेपरेट करता येत नाही, अशा ठिकाणी भरपूर मोठा समूह आहे, अशा ठिकाणी जर आपल्याला प्रेपोजिशन वापरायचं असेल तर आपण अमंग हे प्रेपोजिशन यूज करतो. जास्त गर्दीचं ठिकाण असेल तर आपण अमंग हे प्रेपोजिशन वापरतो. भरपूर जास्त ऑब्जेक्ट्स असतील तर आपण अमंग हे प्रेपोजिशन वापरतो. आणि दोन गोष्टींच्या मध्ये काहीतरी आहे हे आपल्याला दाखवायचं असेल, हे सांगायचं असेल तर आपण बिटवीन हा शब्द वापरतो. Now let us continue with another preposition, that is behind. Let's have an example. The mouse is behind the box. Here, behind this preposition is used, and anyone can easily understand that the meaning of this preposition behind is back end or back part of some another object. Here, you can easily understand that behind this preposition is used to indicate the space which is at the back of something, back of some object that is further away from you than any other object or another object. आता behind हे जे preposition आहे त्याचं उदाहरण बघूयात. The mouse is behind the box म्हणजे तो उंदीर त्या बॉक्सच्या मागे आहे. आपल्यापासून लांब असलेला उंदीर त्या बॉक्सच्या मागे आहे. मागे अशा अर्थी हे बिहाइंड प्रेपोजिशन वापरलं जातं. अनदर प्रेपोजिशन इज इन फ्रंट ऑफ, विच इज टोटली अपोजिट ऑफ बिहाइंड. इन फ्रंट ऑफ मीन्स फर्दर फॉरवर्ड of something. Let us take an example. The ground is in front of the college. ते ग्राउंड कॉलेजच्या समोरच होतं हे सांगण्यासाठी इन फ्रंट ऑफ ह्या प्रेपोजिशनचा वापर केला आहे. हिअर वी कॅन इझिली अंडरस्टँड दॅट समथिंग इज इन फ्रंट ऑफ और इमिजिएटली फॉरवर्ड, फर्दर फॉरवर्ड, and to indicate it, this preposition is used. Now see this example. She walked across the road. First of all, which preposition is used here? Correct. Across, this preposition is used here. And this preposition is used to indicate that she walked from this side of the road to another side. She just crossed the road. Means to indicate the thing from one side to the other of something which has clear limits like land, road, river or city which has clear limit or clear boundaries. To getting to the other side, across, this preposition is used. I will repeat. To indicate the other side of something which has sides or limits, this preposition is used. Another example of this preposition with different rule. Voting took place across most of the city, most of the country. Here, in every part of a particular place or country, to show every part of a particular place or country, across this preposition is used. आता across हा शब्द कशा अर्थी वापरला जातो तर एखाद्या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास पूर्ण झाला किंवा एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे असे दाखवण्यासाठी स्पेसिफिकली ज्याला काहीतरी स्पष्ट अशा सीमा आहेत. एक्झाम्पलसाठी जमीन असेल किंवा रोड म्हणजे रस्ता, रिव्हर नदी, त्याचा दुसरा किनारा आपल्याला पाहता येतो किंवा दुसरा त्याला स्पष्ट असा किनारा आहे, क्लिअर अशा लिमिट्स आहेत आणि
तो पलीकडचा तीरापर्यंतचा प्रवास किंवा पलीकडच्या तीरापर्यंत हे उल्लेख करण्यासाठी अक्रॉस हे प्रेपोजिशन वापरलं जातं. इट इज ऑल्सो यूज्ड टू इंडिकेट एव्हरी पार्ट ऑफ अ पर्टिक्युलर प्लेस और कंट्री. त्या एखाद्या ठिकाणाचा किंवा देशाचा प्रत्येक भाग हे दर्शवण्यासाठी सुद्धा, या अर्थीसुद्धा अक्रॉस ह्या शब्दाचा वापर केला जातो. अनदर एक्झाम्पल, शी ड्रू अ लाईन अक्रॉस द पेपर. हिअर दिस वर्ड इंडिकेट्स अ मूवमेंट फ्रॉम वन साइड ऑफ an area or surface to the other side. Across this preposition is used to indicate movement or action from one side to other of something which has a specific limit, which has a specific and clear limit. For example, land, road or river. It is also used to indicate every part of a particular place or country. Now let's see another preposition. The example of that preposition is, they walked very carefully through forest. Now guess which is preposition through this preposition is used in this example. Why through is used here? To indicate the action of going from one point to the other point, the action is used. The movement from one end to the other end of something, this preposition is used. आता they walked very carefully through forest ह्या वाक्यामध्ये अतिशय काळजीपूर्वक ते जंगलातून त्यांनी जंगल पार केलं असं सांगताना अतिशय काळजीपूर्वक ते एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जात होते. कशाच्या तरी एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत जात होते हे सांगण्यासाठी थ्रू हा शब्द वापरला जातो. अक्रॉस हा शब्द बहुतेक वेळेला काठा संदर्भात ज्याला काहीतरी पर्टिक्युलर लिमिटेशन्स आहेत अशासाठी वापरला जातो. पण जंगलासारख्या मोठ्या भागासाठी थ्रू हा शब्द वापरला जातो. लेट्स हॅव अनदर एक्झाम्पल. द बेसबॉल वेंट थ्रू द विंडो. हिअर थ्रू धिस प्रेपोजिशन इज यूज्ड, बट हिअर इट इज यूज्ड टू इंडिकेट मूवमेंट फ्रॉम वन साइड ऑफ अन एन्क्लोज्ड स्पेस टू द अदर साइड. आता बेसबॉल खिडकीतून बाहेर गेला अशा अर्थी थ्रू हा शब्द इथे वापरला गेला आहे. एखादी ॲक्शन घडताना एखाद्या बंदिस्त अशा ठिकाणातून बाहेर ती वस्तू गेली हे दर्शवण्यासाठी सुद्धा थ्रू ह्या शब्दाचा वापर केला जातो. अनदर प्रेपोजिशन इज टू. Example of that preposition is, she goes to bed at 10. Here it clearly indicates that this preposition is used to indicate the certain direction or something is going towards subject is going towards something. For that action, for showing certain places or direction, this preposition is used. Let's take another example. We went to Delhi last year. एखादी निश्चित अशी दिशा दर्शवण्यासाठी किंवा त्या दिशेने असं सांगण्यासाठी टू ह्या शब्दाचा वापर केला जातो. आपण आता 2 एक्झाम्पल्स बघितली. वी वेंट टू दिल्ली लास्ट इयर, दिल्लीच्या दिशेने असं सांगण्यासाठी टू ह्या शब्दाचा इथे वापर करण्यात आला. आणि शी गोज टू बेड ॲट 10, इथे सुद्धा बेडच्या दिशेने, बेडकडे अशा अर्थी टू ह्या शब्दाचा वापर केला गेला आहे. अनदर प्रेपोजिशन इज इनटू. लेट्स टेक अन एक्झाम्पल. pour water into the jar. Here into this preposition is used.
This preposition is to indicate the action towards middle of something or towards the inside of something or about to be contained or surrounded by or enclosed by, etc. Let us take another example. Let us have another example of the same preposition with another context. Her novels have been translated into 19 languages. Here this preposition into this preposition is used to indicate changing from one form or condition to another. Her novel, which is being translated into 19 other languages, this indicate that it is changing its form or its condition. And another example is his car slammed into a tree. Here, into this preposition is used to show movement that involves and things coming towards together with force. आता त्याची कार झाडावर जाऊन आपटली हे सांगण्यासाठी इंटू ह्या शब्दाचा वापर केला आहे, जिथे प्रचंड स्पीडने काही गोष्टी एकत्र येत आहेत अशा अर्थी जेव्हा काही सुचवायचं असेल तेव्हा इंटू हा शब्द वापरला जातो. किंवा जगमध्ये किंवा जारमध्ये पाणी ओत मध्ये ह्या अर्थी इंटू हा शब्द वापरला जातो. किंवा मगाशी पाहिल्याप्रमाणे तिच्या नॉव्हेल्स, तिच्या कादंबऱ्या 19 भाषांमध्ये रूपांतरित झाल्या. त्यांनी त्यांचा फॉर्म बदलून वेगळ्या भाषांमध्ये त्या अनुवादित झाल्या हे सांगण्यासाठी, म्हणजे एखादा फॉर्म बदलण्याची कृती असेल, गोष्ट असेल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये अंतर्भूत होण्याची गोष्ट असेल किंवा एखादी वेगळ्या गतीने आपटण्याची गोष्ट असेल तर त्यासाठी इंटू हे प्रेपोजिशन वापरले जाते. Another preposition is onto. Let's take an example. I slipped as I stepped onto the platform. Here, onto this preposition is used. It is used to indicate a movement into or on a particular place or moving to a place. Another example is the cat jumped onto the road. This also indicates the movement on a particular place. Another example of onto is, can we move on to the next subject? This here is used about changing a subject or starting to talk about a different subject. आता onto हे प्रपोजिशन एखाद्या गोष्टीवरची कृती दर्शवण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे प्लॅटफॉर्मवरती मी जेव्हा पाय ठेवला तेव्हा माझा पाय घसरला अशा अर्थी, प्लॅटफॉर्मवर अशा अर्थी ऑनटू मी कृती ठेवल्यानंतर लगेचच ती कृती झाल्याबद्दल ऑनटू हा शब्द वापरण्यात येतो. किंवा दुसऱ्या गोष्टीबद्दलच्या विषयासंदर्भात सुद्धा ऑनटू हा शब्द वापरण्यात येतो. थँक यू फॉर वॉचिंग अँड कीप लिसनिंग अँड कीप वॉचिंग द चॅनल. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.